तुझ्या पायाशी गाराणं घेऊन आलेत रे देवा. यजमान श्रीयुत विजेंद्र बिराजदार नवीन मसाला बाजारात आणतायत. त्याला प्रचंड मागणी असू दे, लोकांना ती चव आवडू दे, त्यांना घवघवीत यश मिळू दे, त्यांचा मसाला घराघरात पोचू दे. हो, तुम्ही सह्या केल्यात ना, चाला मग पुढे. मसाल्याचे पाकिट आणा. ज्याच्या अंगात बिराजदारांचं रक्त नाही, अशा कोणाच्याही हातनं मला सुरुवात करायची नाहीये. कुठल्याही परक्या नाव ठिकाण नसलेल्या घाणेरड्या रक्ताची सावली सुद्धा नकोय मला माझ्या शुभ कार्यात. देवा, यांना क्षमा कर. स्वतःच्या भावाशी खूप वाईट वागतात ही एवढी एक गोष्ट सोडली तर मनाने ते खूप चांगले. त्यांना क्षमा कर. गुरुजी, माझ्या मुलालाही आशीर्वाद द्या. विराजस. हा बाबा. तू तिकडे काय करतोयस? अरे बिराजदारांचं रक्त आहे ना तुझ्यात, मग तिथे बिराजदारांचं रक्त नेहमीच पुढे असतं. गुरुजी, माझा मुलगा नवा स्वाद शोधतोय आमच्या मसाल्यांसाठी. त्याला यश मिळू दे असा आशीर्वाद द्या.
फक्त वासात दम आहे तुमच्या मसाल्यांच्या, चवीत तर काहीच नाही. आणि आजच्या अन्नपूर्णा मसाला स्पर्धा 2024च्या विजेत्या आहेत सुरेखाताई. यांच्या स्पर्धेत मसाला जिंकला असता तर ही वेळच आली नसती, माझं स्वप्न पूर्ण झालं असतं. माई म्हणते तू आहेस, आमच्याकडे बघतोयस, पण मग तुला माझं दुःख दिसत नाहीये का? माझी धडपड जाणवत नाहीये का? माझ्या पुढची सगळी दारू तू बंद केल्यासारखं का वाटतंय मला? देवा, आता तूच मार्ग दाखव. देवा, आय नीड सम हेल्प. माझी एक रिक्वेस्ट होती. हे बघ, या 20 रुपयांची डोकेदुखी ना किती मोठी आहे माहिती आहे तुला? प्लीज मला यात न सोडव, प्लीज. आय प्रॉमिस, मी मनापासून ग्राउंड रिसर्च करेन. गॉड प्रॉमिस, आय मीन प्रॉमिस. फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट, ग्राउंड रिसर्च वरती माया दिसायला नको. आय एम फेड अप. तिच्या त्या मिसळीमुळे त्रास, तिच्या नोटेवरून घरी त्रास, नकोच ना काही कटकट. आय कांट बेअर धिस. सो आता मला हे काहीच नको, ही झंझटही नको, आणि ही नोट तर त्याहून नको. ही तूच घे. आणि हा देवा, अजून एक, ती मला पुन्हा कधीच भेटणार नाही यासाठी काहीतरी सोय कर प्लीज. तिला लांबच ठेव माझ्यापासून. पुन्हा मी तिच्या तावडीत सापडायला नको असं काहीतरी कर. मला ना तिला भेटायचं सुद्धा नाहीये. देवा, मला फक्त एकदा भेटव त्याला. मी माझ्यासाठी मागत नाहीये. अनाथ मुलांच्या स्वप्नांची तूही जबाबदारी घ्यायला हवीस ना. आमचं कोणीच नसतं या जगात. आता तुझाच आदर राहणार आहे आम्हाला. तू तसं वागलास तर कसं चालेल? तुझी आजीशी जास्त फ्रेंडशिप आहे नो, पण तिचा नातू म्हणून मला थोडं फेवर कर की. हवं तर रोज 20 रुपये देईन मी तुला. बाकी काही नाही, ती 20ची नोट फक्त मिळू दे. तुला आमची परिस्थिती कळतेय ना, मग असं नुसतं बघत राहू नकोस, काहीतरी कर. देवा, अरे काहीतरी तर सिग्नल दे. तू ऐकलंस नाही ऐकलंस मला कसं कळणार? एक सिग्नल. मिळाला सिग्नल. थँक्यू 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 सो मच.
ड्रायव्हर परत मागे लागली अरे अरे बापरे हे ड्रायव्हर थांब. अरे पळू नकोस, थांब ड्रायव्हर थांब. हो पळू नकोस, माझे पैसे काढ. परत पैसे? अगं तुझा प्रॉब्लेम काय? सारखे कसले पैसे मागतेस तू? हे बघ माझं ऐकून घे. काय ऐकून घेऊ? सारखं सारखं पैसे पैसे पैसे. हे बघ, तू सांगितलेली सगळी कामं मी केली. तू मला भांडी घासायला सांगितली, मी भांडी घासली, सगळी कामं केली आणि तूच मला टेचात म्हणालीस सगळा हिशोब पूर्ण झाला म्हणून आता कसले पैसे? अरे मला बोलू तर दे. नाही आता मी बोलणार आणि तू ऐकणार. जेव्हा भेटतेस तेव्हा नुसते पैसे पैसे पैसे. हे बघे, दिवसभर तुझ्या मागे मरमर केली मी. जड सामानाच्या पिशव्या घेऊन तुझ्या मागे मागे फिरलो की नाही? हो. तुझं सगळं काम केलं की नाही? हो. तुझं सगळं ऐकलं की नाही? हो. आणि त्यावर तू मला झाडूने मारला. अरे काय तो झाडू माझ्या पायावर किती जोरात लागला माहितीये तुला? पण नाही तरी मी सगळं ऐकून घेतलं. त्यावर तुम्हाला भांडी घासायला लावली. भांडी आयुष्यात मी पहिल्यांदा भांडी घासली. पण नाही, मी ते सुद्धा केलं. त्याच्यावर सगळं काम केल्यावर तुम्हाला म्हणाली हिशोब पूर्ण झाला. त्याचे तुम्हाला पैसे दिले. त्या पैशात मी मिसळ खाल्ली आणि उरलेले पैसे तुम्हाला दिले. अगं मग आता कसले पैसे? झालं तुझं, आता बोलू मी. हे बघ, हिशोब क्लिअर आहे आपला. मला पैसे नकोत. पण मी तुला जी 20ची नोट दिली होती ना, ती मला हवी आहे. म्हणजे त्याच्यावरचा नंबर मला हवाय. नोट तुलाच राहू दे. नंबर कुठून आला मध्ये? या सगळ्यामध्ये नंबर कुठून काढलास? एक मिनिट, तुझाच नंबर तुला कशाला हवाय? ते मला ती 20ची नोट आहे ना, ती माझ्यासाठी फार महत्वाची आहे रे. म्हणजे त्याच्यावरचा नंबर मला हवाय. मला ती नोट दे ना. मी काहीही करेन, तू म्हणशील ते करेन. फक्त ती नोट दे मला. ओके. इतकी महत्वाची आहे का ती नोट? हो. बर. ती 20ची नोट ज्याच्यावर तरीचा डाग होता. हो. पुढे एक नंबर होता. हो. दे ना. आहे ना? दे ना. देतो ना. दे ना. पण काय? त्या बदल्यात मला काय मिळणार? 30 रुपये देते तुला. झालं? दे नोट. काय? मिसळ. तुला रोज मिसळ देते. झालं? फुकट. दे नोट. माझ्याकडनं तसली भलत्यापेक्षा ठेवू नको. अरे तुझं काय मध्ये तुला काय मी तशातला मुलगा वाटलो? तशातला मुलगा वाटलो? हे बघे, भलतं सलतं बोलू नकोस. मला तुझ्याशी बोलायचंच नाही. अरे थांब. मग तुला हवंय तरी काय? मला सांग तरी तू. मला काय हवंय? हा. मला प्लीज काय? प्लीज म्हण. असं म्हण, विराजस प्लीज मला माझी 20ची नोट देतोस का? विराजस प्लीज मला माझी 20ची नोट देतो का? विराजस प्लीज मला माझी 20ची नोट देतोस का? फील कुठे आहे? फील असला पाहिजे अजून आदमी. असं मनापासून बोल, म्हणजे मनाला आवडेल. प्लीज. विराजस प्लीज मला माझी 20ची नोट देतो का? काय ऐकून यायला सॉरी. विराजस प्लीज मला माझी 20ची नोट देतो का? असं चेहऱ्यावर स्माईल आणणं, असं शांतपणे अजून आदमी. प्लीज कंटिन्यू. विराजस प्लीज मला माझी 20ची नोट देतोस का? हे खाली काय करते? असे माझ्या समोर जोड आणि मला नम्रपणे विचार, विराजस प्लीज मला माझी 20ची नोट देतोस का रे? प्लीज. चल कमॉन. ही नोट दे मला गप्पू. नाहीतर ना प्लीज म्हणला तरी सोडणार मी. हात दे. चिटिंग म्हणजे होते. मी त्या दानपेटीत टाकले.
जा बाई जा, तुझे पैसे घेऊन तुझ्या मार्गाने जा आणि परत तुझं तोंड नाही दाखवू नकोस मला. माझे शूज मरू दे. ड्रायव्हर, माझे पैसे काढ. तर काय प्रॉब्लेम आहे ग? का मला त्रास देतेस तू? आय नो, तू 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 मुद्दाम करतेस ना. तू विक्रम वेताळ खेळतेस ना माझ्या बरोबर. पैसे काढ. नाटक करू नकोस. माझे पैसे काढ. तुला कंटाळा येत नाही का ग पैसे मागायला? नाही, फॉर चेंज माणसाने काहीतरी वेगळं मागून बघावं. पण नाही, भेटल्यापासून नुसतं पैसे काढ, पैसे काढ, पैसे काढ. आत्ता तुला सांगितलं पैसे दान पेटीत टाकलेस. तू काही मॅरेज का ग? काय ग बाळा, काय झालं? तुला काही शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालाय? हो हो, मला माझे पैसे हवेत. दानपेटीत तूच पैसे टाकलेस, तूच मला ते परत द्यायचे. चल नोट शोधून दे माझी. चल. ए मामा, मला जाऊ दे ना ग घरी, जाऊ दे ना घरी. काय बिघडवलंय मी तुझं? ओके ओके, हरकत नाही. आपण एक सेटलमेंट करूया. तुझ्या 20 रुपयांच्या बदल्यात माझ्याकडे जेवढे पैसे तेवढे मी तुला देतो. एक मिनिट, हे घे. हे वॉलेट तुझ्याकडे ठेव. माझे बूट हवेत, माझे बूट तिकडनं घे. हे घड्याळ पण ठेव तुझ्याकडे. धर. पण प्लीज मला घरी जाऊ दे. जोवर मला माझी नोट मिळत नाही ना, तुला कुठेही जाऊ देणार नाहीये मी. चल, नोट शोधायला मदत कर मला. चल चल. ऐक, आता यातून शोधायची आहे का ती 20ची नोट? हो. मी? हो, कारण तूच ती 20ची नोट बघितलीस ना. काय रे पोरांनो, काय शोधताय? आजी, ती माझी 20 रुपयाची नोट याने दानपेटीत टाकली. चुकून टाकली. नाही आजी, चुकून वगैरे काही नाही. ते मी आपलं देवाला दान म्हणून त्याच्यात. अरे पण 30-20 रुपयाची नोट अशी सहज नाही सापडणार याच्यात. मग काही पर्याय आहे का? हा, एक उपाय आहे. तुम्ही मोजायला मदत करा, ईश्वराची सेवा करा. त्यातून ती नोट जर सापडली तर चांगलंच आहे. हो, आम्ही करतो ना मदत. करतो. हा हा, करतो मग. शोध ना. राजेश प्लीज. गुड गुड, व्हेरी गुड. असंच बोलायचं माझ्याशी, असं आदबीने नम्रपणे. हे काय मोजतोयस की खेळतोयस?
असं काय आहे ग त्या 20च्या नोटेवर?